नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात संजय पाटील मायखोपकर यांच्या हिरवा चुडा ह्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे चकवा. माघ वैशाख लग्न सराईचे दिवस, कोणाच्या तरी नवीन आयुष्याचे दिवस. लग्न होऊन नव्या घरात आलेल्या सुनेचं चांगलं स्वागत होतं आणि ते व्हायलाच हवं, कारण लहानाची मोठी झालेली लेक आपल्या जन्मदात्यांना सोडून एका नव्या अनोळखी घरात जुळवून घेणार असते. कदाचित स्त्रीचा हा त्याग पुरुषाला जमणार नाही. असं असलं तरी दुसऱ्या घरातून आलेल्या स्त्रीला काही दिवसातच प्रेमानं आपलंसं करून जीवनभर तो तिचा सांभाळ करतो, हेही त्याचं कर्तव्य मोलाचंच आहे. लोकांच्या लग्नमंडपात तुफान नाचणाऱ्या परश्याला लोक नेहमीच म्हणत, अरे तिशी वलांडली, आपलं कधी वाजवणार का फक्त दुसऱ्याच्या मंडपात उड्या मारणार. त्यावर मग परश्या हसण्यावारी नेत कधी कधी म्हणत असे, माझ्या लग्नात मी नाचणार बरं का, तू चिंता करू नका. अरे आपली पण गाठ देवानी कुठं ना कुठं बांधली असणारच ना, उशिरा का होईना. आपली आगरीबाय लय भारी असणार. अरे बघ तू, आम्ही दोघं बी स्वतःच्या वरात येत नाचणार. अरे पण कावा 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 काय म्हणतं, वेळ आली की मुंडवळ्या लागतील माथ्याव. आणि आज ती वेळ आलेली होती, तीही माघ ज्येष्ठ सरल्यानंतर भर पावसाळ्यात. आषाढात परश्याला एक स्थळ त्याच्या चुलत भावानं म्हणजे जगदीशनं आणलं होतं. हळदी कुंकू साखरपुडा या महिन्यात उरकून घेऊन लग्न मार्गशीर्षामध्ये करायचं ठरलं. आगरी समाजातला साखरपुडा म्हटलं म्हणजे 100-50 माणसं असणारच. त्यात वधूकडच्या मंडळींना एखाद्या साध्या लग्नासारखा खर्च साखरपुड्यालाच करावा लागतो. मग अशा कार्यक्रमात दारू मटण हे आलंच, इतरही मानपान आला. पण एक मात्र चांगलं या समाजाचं होतं, पोरीकडनं हुंडा वगैरे घ्यायची प्रथा बिलकुल नाही. वैतरणातील फणसपाड्यातील परश्या आज सफेद शर्ट पॅन्ट आणि पावसाळा असूनसुद्धा लेदरचे बूट घालून तयार झाला होता. कदाचित त्याला आठवतही नसेल त्यांनी कधी असे सफेद कपडे अंगात घातले होते, कारण त्याचा पेहराव नेहमी रंगीबेरंगी चमचमता असायचा. भडक कपडे ही ओळख दुसऱ्याच्या लग्नमंडपात नाचणाऱ्या परश्याची होती. पण तोच परश्या आज सुटाबुटात आपल्या साखरपुड्यासाठी सजवलेल्या महामंडळाच्या बसनं भिवंडी नजीकच्या पाया खार्डी गावात पोहोचला. त्याचं आणि त्याच्या पाहुणे मंडळींचं चांगलं स्वागत झालं. भटजींनी साखरपुड्याचा विधी उरकला. अंगठ्यांची देवाणघेवाण पार पडली. हिरव्या रंगाच्या मध्ये सोनेरी रंगाचे ठिपके आणि लाल रंगाचा पदर असलेल्या साडीत परश्याची होणारी बायको खुलून दिसत होती. केसात माळलेले, मानावरून रुळत आलेले आबोलीचे गजरे तिच्या सुंदरतेत जास्तच भर टाकत होते. परश्या तसा अंगकांतीनं सावळा होता, पण त्याची भरदार भक्कम शरीरयष्टी आणि भरगच्च असे काळे केस त्याचा रुबाबदारपणा दाखवत होते. जेवणाच्या मंडपातनं मस्त खमंग मटणाचा वास येत होता. परश्यासोबत आलेली स्त्री मंडळी जेवणासाठी बसली तर मद्यप्राशन करण्याची सोय एका स्पेशल मंडपात केलेली होती. पिणाऱ्यांची चंगळ होती. चाकण्याला सुकं मटण, चिकन, लॉलीपॉप, झणझणीत जाड रश्श्याची कोळंबी. ग्लासला ग्लास भिडले, चेअर झालं. गप्पांना आता उधाण आलेलं होतं. आता 1-2 तास ही मैफल रांगणार होती. परश्या आपल्या होणाऱ्या बायकोसह सर्वांच्या भेटी घेत होता. सोबत त्या पोरीची आईसुद्धा होती. परश्या, मला थोडी घाई आहे, मी खारबाव मार्गे रेल्वे गाडीनं निघतो, तुम्ही ह्या सगळं आटोपून आरामशीर. अरे असं काय करतो जगदीश दादा, अरे सोबत आलो, सोबतच निघू ना. आणि तू जेवला पण नसणार जगदीश दादा. नाही, सोबतीने जायला हवं खरं, पण मला खरंच अरे विरार स्टेशनला थोडं महत्त्वाचं काम आहे म्हणून मी निघतोय. आणि भावा आता बघ ना, फक्त 6:30 वाजलेत, इतक्या लवकर जेवायला सुद्धा नाही जमणार. मग काय घेणार नाही का तू. हाताच्या इशाऱ्याने परश्याने जगदीशला विचारलं. अरे परश्या, तू सुद्धा ना, तुला माहीत नाही का मी काही घेत नाही. अरे काय जावई, तुम्ही आमच्याकडनं उपाशीच जाणार का.
परश्याच्या सासूबाई म्हणाल्या, मावशी माफ करा, पण मी आज खरंच उपाशी जाणं पसंत करेन. पण हां, पुन्हा कधीतरी नक्की जेवणाचा खास बेत करा, परश्याला घेऊन येईन. जगदीशला परश्याची सासू जावईच म्हणत असे, कारण त्याचीही सासूरवाडी याच गावची आणि त्याच सासूची ती चुलत बहीण लागत होती, म्हणून तो त्यांना मावशी अशी हाक मारत असे. चला मावशी, येतो मी, खरंच येतो. थांबा थांबा, लस्सी तरी घेऊन जावा, आणते आम्ही, असं म्हणत मावशी आत निघून गेली. परश्या, हे बघ आता लस्सी बिस्सी नको यार काही. लस्सी घेण्यामध्ये आणखीन कुणी हे घ्या ते घ्या असं म्हणत बसेल, त्यामध्ये माझी 7:30ची गाडी जाईल. चल मी येतो, तू मावशीला सांग प्लीज. मेन रोडवर यायचा मार्ग 10-15 मिनिटांचा. पायी मार्गानं तो निघाला. पावसाची रिमझिम सुरू होती. कुणाला तरी बाईकवर सोडायला सांगितलं असतं तर बरं झालं असतं, असं त्याला काही अंतर चालून गेल्यानंतर वाटलं. आणि मेन रस्त्यावरून खारबाव स्टेशनसाठी रिक्षा वगैरे मिळेल का नाही ही एक शंका होतीच. दूरवर मेन रोडनं जाणारी वाहनं दिसत होती. कदाचित हात केला तर कोणीतरी लिफ्ट देईल आणि मग त्यांनी सरळ रस्ता सोडला आणि खाचखळग्याच्या कच्च्या रस्त्यानं आड रस्ता पकडला. या पावसाळ्यात हलकीशी पडणारी सूर्याची किरणं आता दिसेनाशी झाली होती. हलकीशी अंधाराची छाया पसरायला लागली होती. काळ्या ढगाने आभाळ भरून आलं होतं आणि समोर पाण्याचं तळं साचलं होतं. आड मार्गानं निघणं किती चुकीचं होतं हे त्याच्या लक्षात आत्ता आलं होतं. पण आलिया भोगाशी या म्हणीनुसार मार्गस्थ होण्याशिवाय त्याच्यापुढे दुसरा उपाय नव्हता. तो निघाला पाणी तुडवत. तेवढ्यात अगदी पुढ्यातनं एक हिरवागार साप पाण्यातनं सळसळत निघून गेला आणि परत त्या शांततेत पाण्यात टिटवीचा आवाज आला. जगदीशच्या अंगावरच शहारा येऊन गेला. समोर एक अर्धी पूर्ण झालेली इमारत उभी होती. त्या इमारतीजवळून जाणारा रस्ता समोर दिसत होता, पण आता अडचण पुढे आ वासून उभी होती. या भल्या मोठ्या इमारतीला वळसा मारून पुढे निघावं लागणार होतं, पण त्याला भीती तीच होती. ती इमारतीचं सामान, लोखंडी साळ्या वगैरे पडल्या असतील आणि त्याच्यावर जर चुकून पाय पडला तर पायाला जखम होणार. पावसाचं पाणीसुद्धा बरंच साचलेलं होतं. या बांधकामापायी जर मध्येच खड्डा असेल तर अंदाजच काही लागत नव्हता. पण खड्डा खोल असेल असं त्याला जाणवायला लागलं होतं. तोच कोणाचा तरी आवाज त्याच्या कानावर पडला. वो साहेब, इथं इथं खिडकीकडं बघा. खिडकीतनं साहेब साहेब हाका मारणाऱ्या स्त्रीकडे त्याचं लक्ष गेलं. खिडकीपाशी तो येताच त्याने हात पुढे करत म्हटलं, साहेब, सिमेंटच्या गोणीवर पाय ठेवा, खिडकीतनं आतमध्ये या. रोडवर जायचं आहे ना, हा एकच मार्ग आहे आणि आजूबाजूचा परिसर खोल आहे, धोकेबाज परिसर आहे. सिमेंटची गोण कुठे? पाण्यात. वेळीच दगडासारखी कडक झालेली गोण खिडकीपाशी पायरीचं काम करतीये हे बघून त्याही परिस्थितीत त्याला हसायला आलं. त्या तरुण बाईनं दिलेल्या हाताचा आधार घेऊन तो आत शिरला. त्यांनी तिच्याकडे एक चोरटी नजर टाकली. गुलाबी साडी नेसलेली ती स्त्री पावसात भिजलेली होती. केसाच्या बटातून झिरपणारं पाणी आणि मंद असा कवठी चाफ्याचा सुवास तिच्या केसातनं येत होता. क्षणभरच झालेला तिच्या हाताचा स्पर्श. शी, काय विचार करतोय आपण? त्याच्या मनात अपराधी भावना दाटली. धन्यवाद. अहो, त्यात कसले आले धन्यवाद साहेब? अधूनमधून असंच कोणीतरी हिथं वाट चुकून म्हणा किंवा त्याच्यावर मार्गस्थ होण्यासाठी आड रस्ता पकडतो. अशांना मदत करण्यासारखं पुण्य आहे ना. जगदीशनं मनगटावरच्या घड्याळावर लक्ष टाकलं आणि जगदीशच्या पोटात त्यावेळी मात्र आग पडली होती हे त्याच्या लक्षात आलं. इथे एखादी वडापावची गाडी असती तर. माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव ती स्त्री चांगलेच ओळखत असावी. ती जितकी सुंदर होती तितकीच हुशार वाटत होती. साहेब, भूक लागली ना? अहो, समोर आपल्या मावशीचे खानावळ आहे ना. सध्या गिराईक कमी असतं, पण तुम्हाला काही ना काहीतरी मिळेलच. ए मावशी, गिराईक घे, मी येते तासाभरात, असं म्हणत ती निघूनही गेली. तो तिच्या पाठमोऱ्या देहाकडे बघत राहिला. अहो, या इकडे या. तो भानावर आला. झुणका भाकर 40 रुपये, चिंबोरी रस्सा, हात भाकर 90 रुपये, बस आज इतकंच आहे. पोटात भुकेची आग, मधून येणारा खमंग वास. त्यांनी खिशात हात घातला आणि तो उडाला. आता त्याच्या लक्षात आलं, आड रस्त्यानं येताना
पाण्यातला साप बघून आपण पॅन्टच्या खिशातला हात झटकला तेव्हा बहुतेक पैशाचं पाकिट पडलं. त्याचं डोकंच गरगरायला लागलं. आता काही पोटात गेलं नाही तर आपण खाली कोसळू का काय असं त्याला वाटायला लागलं. आपली मजबुरी त्या खानावळवाल्या मावशीला त्यांनी सांगितली. साहेबा हे बघ, पैशाशिवाय मी माझ्या कोणा नातलं गाला नाहीतर रोजच्या गिरायला का पण जेवण देत नाही बघ. नियमच आहे. मी तुला जेवण देईल पण तुला त्या बदल्यात किंमत मोजावी लागल. आणि महत्त्वाचं समोर बघ, मेन रस्त्यावर जाणार कसा? पाण्याने वाहतं गटारे, उडी मारून जाणार तू. तो सुद्धा मार्ग मी तुला करून देणार, फळी बिळी टाकून देते. आपण मी तुम्हाला सांगितलं ना माझ्याकडे पैसे नाही आहेत. तर पैसे कुठनं आणू मी? ही किंमत मोजू कशी मी? इकडे हे गटार आणि तिकडे ती विहीर, अशी परिस्थिती माझ्यावर ओढवली आहे. 40-45शीतली ती केरळवाली मावशी मिश्किलपणे हसताना तिचे काही काळे झालेले दात आणि एक सोनेरी दात चमकला. तिच्या कपाळावर भला मोठा टिळा. उंचीपुरी मजबूत बाई. जगदीशकडे पायापासून डोक्यापर्यंत नजर टाकत तिने त्याचं निरीक्षण केलं. जगदीशची भरदार छाती, पिळदार हातापायाच्या पोटऱ्या तिच्या नजरेतनं सुटल्या नाही. हातात असलेला कांदा धारदार सुऱ्यानं कापत ती म्हणाली, माझा नवरा वर्षभरापासून बिछाना पकडू नये. लोकांना जेवण खाऊ घालता घालता माझं सुख मीच विसरून गेली. पोटात अन्न जाऊन फक्त पोट भरतं पण इतर भुकाही असतात ना. तुला बघितलं आणि मन चलबिचल झालं बघ. क्षणभर का होईना माझी शरीराची भूक भागव, मी तुझ्या पोटाची भूक भागवते. हे सांगत असताना ती हसत होती पण ते हास्य भयानक वाटत होतं. आणि तिच्या हातातला तो सुरा, मजबूत धीर गंभीर स्वभावाचा जगदीश आता मात्र खचला होता. त्याच्या पुढे तिने एक भाकरी आणि चिंबोरीचा रस्सा ठेवला. त्या परिस्थितीत त्याला काही सुचलं नाही. आधाशासारखं त्यांनी तो रस्सा आणि भाकरी काही क्षणात संपून टाकली. भाकरी आणि मटणाची स्वतःसाठी बनवलेली भाजी त्याच्यापासून दूर ठेवत ती म्हणाली, नाश्ता झाला ना, पोटाला थोडा आदर झाला असेल, हालचाल करण्या इतकी ताकद आली असेल ना. आता माझी भूक भागव, नंतर उरलेलं जेवण हवं तितकं खा. असं म्हणत ती स्वतः विवस्त्र झाली. तिचं उघडं शरीर त्याला किळसवाणं वाटलं. त्याने डोळेच मिटून घेतले. त्याच्या शर्टाची बटणं काढून ती त्याच्या छातीवर हात फिरवायला लागली. या गोष्टीतही तिला समाधान मिळत होतं वाटतं. जगदीशचा जीव गुदमरायला लागला. तिचे हात आता कमरेकडे वळणार होते तेवढ्यात जगदीशच्या हातानं दुधाचा भरलेला ग्लास सांडला आणि त्यांनी होती नव्हती तितक्या ताकदीनं त्या मावशीला दूर सारलं आणि जगदीश तिथून बेभान पळत सुटला. धापा टाकत जगदीश पुन्हा साखरपुड्याच्या घरी आला. एव्हाना सर्वांची जेवणं आटोपली होती आणि सगळे निघण्याची तयारी करत होते. अरे जगदीशदा, तू गेला नाही? परश्याला बघून त्याला बरं वाटलं. हो रे, नाही गेलो. स्वतःला सावरत तो म्हणाला पण आवाजात कंप होता. हे परश्याच्या नजरेत आलं नसलं तरी शेजारी उभ्या असलेल्या त्याच्या सासूबाईंनी बरोबर ओळखलं. जगदीशच्या आवाजातली धगधग आणि नजरेतली भीती त्यांनी बरोबर ओळखली. जावई, तुम्ही अजून जेवला नाही ना, चला मी वाढते. असं म्हणत जगदीशला घेऊन परश्याची सासू भोजन मंडपात गेली. त्याच्या पुढ्यात ताट वाढत त्या म्हणाल्या, काय झालं जावई? त्या त्याच्या समोरच बसल्या. मग जगदीशनं सगळी घटना सांगितली. पोटात 2 घास जाताच तो बराच सावरला. तो म्हणाला, मावशी, अशा परप्रांतीयांना ना आपल्या गावात ठेवायलाच नको. आपल्या इथे येऊन आपलं पोट भरण्याच्या नावाखाली ही मंडळी गुन्हे करतात. आणि कधीकाळी माझ्यावर आज जसा प्रसंग ओढावला तसं सुद्धा वागतात ते. वयाचंही भान नाही या स्त्रीला. मी तर म्हणतो तुमच्या गावातल्या सरपंचांना, पोलीस पाटलाला सांगा आणि त्या केरळवालीची खानावळ बंद करून टाका. मावशी उठून उभी राहिली. त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणली, जावई, त्या केरळवालीवर कारवाई कशी करणार आणि खानावळ बंद करायची म्हणतात तिची. क्षणभर सासूबाई गप्प झाल्या. त्यांना असं गप्प झाल्याचं बघून आणि त्यांचं बोलणं ऐकून त्या बोलतायत ते जगदीशला काही पटलं नाही. हे बघा, आपण गप्प बसतो आणि ही मंडळी आहेत ना, वैयक्तिक फायद्यासाठी काहीही करतात. माजलेत सगळे.
जावई शांत व्हा, शांत व्हा. अहो सगळे सारखे नसतात. आपल्या उदरनिर्वाहासाठी हे लोक इतक्या दुरून इथे आलेले असतात. अपवाद असतो काही. काही जण चुकीच्या मार्गानं जातात म्हणून सगळ्यांना दोष देणं बरोबर नाही. आणि काही कामधंदे जे ते लोक करू शकतात ना, ते आपले लोक नाही करू शकत. आणि आत्ता तुमच्याबरोबर जे घडलंय ना, तो एक चकवा आहे, फक्त चकवा, एक भास, जो स्वप्नात घडणाऱ्या दृश्यासारखा तुम्हाला खराखुरा जाणवला. चकवा होता तो. हो, चकवा. नाही, माझ्या नाही लक्षात आलं. मला सांगा, तुम्ही सरळ रस्त्याने न जाता आड रस्त्याने त्या पडक्या इमारतीच्या रस्त्यानं गेलात का? हो, लवकर पोचावा म्हणून तिथनं गेलो. मग ऐका, ती अर्धी पूर्ण इमारत 3 वर्षांपासून तशीच आहे पडीक. ती कधी उभी राहील अशी शक्यता सुद्धा वाटत नाही. त्या खानावळीची मालकीण आणि तिची पोरगी यांनी ती वास्तू झपाटलेली आहे. 3 वर्षापूर्वी इमारतीचं काम चालू झालं तेव्हा या इमारतीत त्या खानावळीची सुरुवात झाली. त्या बाईचा नवरा इथेच मेस्त्री काम करत होता. तिची ती तरुण मुलगी खानावळ चालवायला तिला मदत करत होती. पोरगी अत्यंत सुंदर देखणे. बिल्डरची नजर तिच्यावर पडली आणि एकदा तिच्यावर त्यांनी बलात्कार केला. मावशीची आणि तिच्या नवऱ्याची हत्या केली. तिला तिथेच गाडून टाकलं. पैशाच्या जोरावर प्रकरण दडपून टाकलं. पण नंतर काही त्या इमारतीचं काम सुरू होऊ शकलेलं नाही. त्या दिवसापासून तिथे कोणी फिरकत सुद्धा नाही. आणि चुकून माकून कोणी गेलं तर त्याची दशा तुमच्यासारखी होते. त्यांचे आत्मे तिथे भटकत असतात. आणि जोपर्यंत तो बिल्डर मोकळा आहे तोवर ती इमारत तयार होणार सुद्धा नाही. पण जेव्हा त्याला शिक्षा होईल ना, तेव्हा कदाचित ते आत्मे न्याय मिळाला समजतील आणि ती झपाटलेली वास्तू सोडून जातील. आणि मग चकव्याचं हे चक्रव्यूह थांबेल. नाही तर असेच तुमच्यासारखे कोणीतरी अपराध नसताना त्या चकव्यात भरकटले जातील. दैवी कृपेनं आपली त्या चकव्यातनं सुटका झाली हे त्याच्या लक्षात आलं आणि नकळत त्याचे हात जोडले गेले. श्रोते हो, ही होती संजय पाटलांची कथा चकवा. पुन्हा भेटूयात संजय पाटील मायखोपकरांच्या अजून एका कथेसह. तोपर्यंत नमस्कार.